केलं आंब्या लागवडीविषयी. याच्या आधी पण भरपूर आंबा लागवड होती, पण जास्त प्रमाणात त्याला वेळ लागत होता येण्यासाठी. काय सांगाल तुम्ही आज नवीन संशोधनानुसार मार्गदर्शन करताय? होय, यापूर्वीही आपल्याकडं 30 बाय 30 फुटावर किंवा 20 बाय 20 फूट किंवा 15 बाय 15 फुटावर लागवड केली जात होती. म्हणजे झाडांची संख्या हेक्टरी कमी असायची. उत्पादकता आपली जर पाहिली त्यावेळी तर 2.5 ते 3 टनाच्या वरी नव्हती. पण हाय डेन्सिटी किंवा घन लागवड हा जो कन्सेप्ट पुढं आला, याच्यामधून आपल्या झाडांची संख्या 5 ते 7 पटीनं वाढली आणि त्यामुळं उत्पादकतासुद्धा आपली मोठ्या प्रमाणात वाढली. आता हे करत असताना, घन लागवड करत असताना शेतकऱ्यांना त्याच्या तांत्रिक बाबी शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी असे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. हे प्रशिक्षण किंवा कार्यशाळा पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी सुरू झाल्या, पण मराठवाड्यात त्या पद्धतीनं सुरू झाल्या नव्हत्या आणि म्हणून अभयचं नक्कीच मी कौतुक करेल की त्यानं याला सुरुवात केलेली आहे. आणि या कार्यशाळेमधून फक्त आपण आंब्याच्याच बाबतीत नाही, सर्व फळपिकामध्ये ही उत्पादकता कमी खर्चात कशी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त घेता येईल या दृष्टीनं नक्कीच फायदेशीर ठरल्याशिवाय राहणार नाही. सर, काय आव्हान करसान शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली उत्पादकता कमी खर्चात कशी वाढवता येईल या दृष्टीनं अशा कार्यशाळेमध्ये नक्कीच सहभाग घेतला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव आहे डॉक्टर मोहन पाटील किंवा मला MB पाटील या नावानं ओळखतात. मोसंबी आणि आंबा या फळपिकामध्ये काम केलेले जवळजवळ 15 वर्ष आणि त्यामुळं महाराष्ट्रात या फळपिकामध्ये सगळीकडे प्रशिक्षणासाठी नक्कीच सहभाग घेतो. नमस्कार, माझं नाव अभयकुमार बाजीराव काळुंके. आम्ही केशर आंब्यावरती एक कार्यशाळा घेत आहोत. ज्या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील सर्व केशर आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना एकत्र करणं व केशर आंबा जी लागवडीची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटीची पद्धत आहे. ह्या पद्धतीमधून 1 एकरमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त झाडं लावणे व जास्त झाडापासून अधिक उत्पादन कसं मिळवता येईल ते उत्पादन मिळवण्यासाठी त्याचं तंत्रज्ञान म्हणजे कोणती जात लावायची आहे, कशी लागवड करायची आहे, किती अंतर लागवड करायची आहे, लागवड झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्याचे संगोपन कसं करायचं आहे आणि त्यानंतर छाटणी घेऊन कीड व रोग नियंत्रण केल्याच्या नंतर आपल्याला एकरी उत्पादन कसं वाढेल शेतकऱ्याचं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घ्यायचं आणि उत्पादन घेतल्याच्या नंतर आमचा हा मुख्य उद्देश हा आहे की केशर आंबा फार्मर नेटवर्क हे आम्ही उभा जे करतो आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे शेतकरी आपल्याकडे थोड्या पद्धतीत आंबा बाग लावून जे उत्पादन घेऊन व्यापाऱ्याला विकत आहेत तर आम्ही हे एकत्र येऊन सगळ्या शेतकऱ्यांची एक आंबा उत्पादक कंपनी स्थापन करतो आहे आणि तयार झालेली फळं जे आहेत, जसं आपण पाहतो की कोकणचा हापूस हा नेहमी पेटीमध्येच बॉक्समध्ये पॅकिंगमध्ये मिळतो, परंतु बाकी इतर ज्या जाती आहेत त्या गाड्यावरती आपल्याला किंवा मार्केटमध्ये क्विंटलला मिळत आहेत किंवा गाड्यावरती ठेवलेल्या मिळत आहेत, ह्याचं पॅकिंग मिळत नाही आहे. तर आम्ही शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून तो आंबा प्रॉपर बॉक्स पॅकिंग आणि सेंद्रिय पद्धतीनं ग्राहकापर्यंत कसा जाईल आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं मिळून एकत्र येऊन कंपनीमधनं प्रोसेसिंग कसं करता येईल आणि ह्या तयार होणाऱ्या कच्च्या मालाला त्याला प्रक्रिया करून त्याचं व्हॅल्यू ॲडेड करून त्याला जास्त दिवस टिकून ऑफ सीझनमध्ये कसं विकता येईल आणि त्याच प्रमाणात गल्फ कंट्रीमध्ये निर्यात कशी करता येईल, ह्या सर्व विषयावरती आजची ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तर ह्या कार्यशाळेत जे आहे प्रमुख मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर MB पाटील सर यांचंही आज लेक्चर झालेलं आहे पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये आता परत एक लेक्चर सरांचं होणार आहे. त्याचसोबत ह्या कार्यशाळेमध्ये पूर्ण मराठवाडा व काही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. किती शेतकऱ्यांनी सहभाग घेतला? आता ही आपला हा छत्रपती संभाजीनगरमधील हा पहिला प्रयोग आहे आपला कार्यशाळा घेण्याचा. तर ह्याच्यामध्ये आज जवळपास एक 17 ते 18 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आता तुम्ही जे कोकणच्याच धर्तीवर करताय, पण ही जात तुम्ही नवीन शोधली आहे आणि किती दिवसात येणार आहे? नाही, ही जी जात आहे तर केशर ही जात आहे तर आंब्याची हापूस नंतर सगळ्यात भारतातली टॉपची आणि भारतातून निर्यात होणारा 1 नंबरला हापूस असेल तर 2 नंबरमध्ये केशर आंबा येतो. ही जुनी जात आहे, ही जुनागड गुजरातची जात आहे, परंतु मराठवाड्यामध्ये ही जात खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करते. फळाचा आकार असेल, त्याचा सुगंध असेल, चव असेल आणि हा आंबा विशेष म्हणजे आपल्याला इतर आंबे आपण रसासाठी खातो किंवा प्रक्रिया उद्योगासाठी, हा आंबा रसासाठी, प्रक्रियासाठी आणि कापून खाण्यासाठी व निर्यातीसाठी पण सगळ्यात जास्त भारतातून हापूस नंतर केशरच निर्यात होतो. त्यामुळे ही जुनीच जात आहे.
नवीन तुम्ही पद्धत वापरताय शेतकरी फार्मर कंपनीमार्फत एक ब्रँड तयार करण्याचा, पण हे तुम्ही लागवड झाल्यानंतर किती दिवसात हे आंबा येतो? आता म्हणजे काही संशोधन कमी वेळेत सुद्धा आंबा हो, येणार आहे. तर आपण पारंपरिक पद्धतीने जे नेहमी लागवड करत होतो तर त्याच्यामध्ये 30 फुटावरती आंब्याची आपली लागवड असते, तर त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 वर्ष फळं घेण्यासाठी थांबावं लागत होतं. पण ह्या हाय डेन्सिटीमध्ये जे लागवड आहे तर ह्याला आपण 3ऱ्या वर्षी आंबे फळं त्या झाडाला लागायला सुरुवात होते व 4थ्या वर्षीपासून आपल्याला 4थ्या-5व्या व्यापारी उत्पादन सुरुवात होते. म्हणजे 2 ते 3 वर्ष जे पारंपरिक पद्धतीपेक्षा आपलं उत्पादन लवकर सुरू होतं. किती कार्यशाळा झाल्या तुमच्या आतापर्यंत? आता आपण हे महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपला केशर आंब्याची लागवड पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड आणि जालना ह्या 5 जिल्ह्यात जास्त आहे व त्यासोबतच आता हिंगोली, नांदेड, परभणी हे जिल्हे वाढत आहेत. तसेच विदर्भामध्ये पण आता केशर आंब्याची लागवड म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून वाढत आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण 50 कार्यशाळा पूर्ण म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात घेतोय आणि पश्चिम महाराष्ट्र आणि म्हणजे अहिल्यानगर असेल आणि जळगाव, धुळे ह्या भागातही आम्ही कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. याच्या पुढची कार्यशाळा कुठं असेल? ह्याच्या पुढची कार्यशाळा ही जी आहे ती परभणीला आहे आणि त्याच्यानंतर परत एक आपली मेच्या पहिल्या आठवड्यात संभाजीनगरमध्ये एक कार्यशाळा आहे की जी आपण शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र इथे आपण घेत आहोत. काय आव्हान करसान शेतकऱ्याला तुमचा संपर्क साधण्यासाठी आणि विनंती? शेतकऱ्यांना माझं हे आव्हान असेल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा लागवड किंवा कोणतेही फळबाग लागवड करायचं असेल तर त्याचं तंत्रज्ञान अगोदर समजून घेणं गरजेचं आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. हे तंत्रज्ञान समजलं तर मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठलीही पीक घेण्याच्या अगोदर त्याची जमीन कशी आहे, पाण्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यामध्ये ती पीक तयार होऊ शकतं, योग्य आहे किंवा अयोग्य आहे. जर त्याला तिथेच कळालं तर लागवड करून त्याचं होणारं नुकसान टाळलं जातं व आलेल्या कीड आणि रोगपासून उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यांनी कार्यशाळेमध्ये येणं खूप गरजेचं आहे. तंत्रज्ञान शिकल्याच्या नंतर शेती करणं, कारण ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर कोणतीही गोष्ट करण्या अगोदर ती पूर्ण अभ्यासावी आणि त्याच्यानंतर त्याची लागवड करावी. काय आव्हान करसान तुम्ही आणि तुमच्याशी संपर्क साधा असेल शेतकऱ्यांना नवीन तर तुमचा पत्ता आणि नंबर सांगा. आमचं अभय नर्सरी व छत्रपती शंभू शौर्य व्हिजन प्रोड्युसर कंपनी ह्या दोघांच्या संयुक्तमध्ये आपण हे कार्यशाळा राबवत आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला आवाहन करतो की जिथे जिथे या कार्यशाळा त्यांच्या जिल्ह्यात होत आहेत तर त्या शेतकऱ्यांनी तिथे त्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ह्या कार्यशाळेत सहभागी व्हावं आणि ह्या कार्यशाळेत मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी त्यांचं आर्थिक उत्पादन कसं वाढवता येईल आणि शेती आधुनिक पद्धतीने कसे करता येईल हेच करावं त्यांनी. Now and press the bell icon. Never miss an update.